नमस्कार मैत्रिणींनो, @आरतीज किचन 27 चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांचा उपमा खूप पाणी घट्ट होतो किंवा पातळ होतो किंवा हॉटेलसारखा लागत नाही. तर त्याच्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. त्याच्यासाठी तेल, जिरी, मोहरी आणि उडदाची डाळ पुसून घेतलेली आहे किंवा धुवून जरी टाकली तरी तुम्ही चालेल. कढीपत्ता, मिरची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. त्याचबरोबर कांदा टाकलेला आहे. म्हणजे आपली नेहमीची फोडणी मी करून घेतलेली आहे. आता कांदा आपल्याला सॉफ्ट करायचा आहे आणि त्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येण्यासाठी मी त्याच्यात साखर टाकून घेतलेली आहे. इथं तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही. आता 1 वाटी भाजलेला रवा घेणार आहे. त्याच्यासाठी मी 3 वाट्या भरून गरम पाणी त्याच्यामध्ये टाकते आहे. 3 वाट्यांचं प्रमाण जर घेतलं तुम्ही पाण्याचं तर तुमचा रवा एकदम छान सॉफ्ट असा बनतो. पण रव्यावर असतं की रवा जाड किंवा पातळ, तर इथं तुम्ही जाडच रवा वापरा. इथं मी रवा भाजून घेतलेला आहे, भाजलेली कृती मी दाखवली नाही. आता ज्या पद्धतीने मी थोडा थोडा टाकला तसाच टाका, जेणेकरून तुमच्या रव्या उपम्यामध्ये अशा गुठळ्या वगैरे होणार नाही. आता काय करायचं, त्याच्यामध्ये अगदी पाव इंच आलं तुम्ही किसून टाका. याने तुमच्या उपम्याची चव अप्रतिम येते. त्याचबरोबर 1 चमचा तूप टाका आणि त्या मिक्स करून त्याच्यावर बारीक गॅस करून तुम्ही झाकण ठेवा. ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही उपमा केला ना तर अगदी हॉटेलसारखा बाहेर जाऊन खातो तसा आपला उपमा होऊन जातो. याच्यात तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता. पहा आता आपला उपमा कसा मऊ एकदम सॉफ्ट झालेला आहे. शेवटी कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवल्यामुळे आपला तो उपमा असा फुलला गेलेला आहे, वाढला गेलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सॉफ्ट असा उपमा एकदम सर्व करा गरम गरम. तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला अजून सिंपल अशा नाश्त्याच्या रेसिपी हव्या असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.